ശ്രീമദ്ഭഗവദ്ഗീത നാലാം അധ്യായം ജ്ഞാനകർമ്മ സന്യാസയോഗം. ശ്രീഭഗവാനുവാച ഇമം വിവസ്വതേ യോഗം പ്രോക്തവാനഹമവ്യയം വിവസ്വാന്മനവേ പ്രാഹ മനുരിക്ഷ്വാഗമേ ബ്രവീത് ഏവം പരമ്പരാ പ്രാപ്തം ഇമം രാജർഷയോ വിദു സകാലേനേഹ മഹദാ യോഗോ നഷ്ടപരന്തപ സ ഏവായം മയാ തേദ്യ യോഗ പ്രോക്ത പുരാതന ഭക്തോസി മേ സഖാ ചേതി രഹസ്യം ഹേതദുത്തമം. അർജുന ഉവാച അപരം ഭവതോ ജന്മ പരം ജന്മ വിവസ്വത കഥമേദഭിജാനീയാം ത്വമാദൗ പ്രോക്തവാനിതി. ശ്രീഭഗവാനുവാച ബഹൂനി മേ വ്യതീതാനി ജന്മാനി തവ അർജുന താന്യഹം വേദ സർവാണി ന ത്വം വേദ പരന്തപ. അജോപി സന്നവ്യയാത്മാ ഭൂതാനാമീശ്വരോപി സൻ പ്രകൃതിം സ്വാമധിഷ്ഠായ സംഭവാമ്യാത്മമായയാ. യദാ യദാ ഹി ധർമ്മസ്യ ഗ്ലാനിർഭവതി ഭാരത അഭ്യുത്ഥാനമധർമ്മസ്യ തദാത്മാനം സൃജാമ്യഹം. പരിത്രാണായ സാധൂനാം വിനാശായ ച ദുഷ്കൃതാം ധർമ്മ സംസ്ഥാപനാർത്ഥായ സംഭവാമി യുഗേ യുഗേ. ജന്മ കർമ്മ ച മേ ദിവ്യം ഏവം യോ വേത്തി തത്വദാ ത്യക്ത്വാ ദേഹം പുനർജന്മ നൈതി മാമേതി സോർജുന. വീതരാഗഭയക്രോധ മന്മയാ മാമുപാശ്രിതാ ബഹവോ ജ്ഞാനതപസാ പൂതാ മദ്ഭാവമാഗതാ. യേ യഥാ മാം പ്രപദ്യന്തെ താംസ്തഥൈവ ഭജാമ്യഹം. മമ വർത്മാനുവർത്തന്തെ മനുഷ്യാ പാർത്ഥ സർവശഃ. കാംക്ഷന്തഃ കർമ്മണാം സിദ്ധിം യജന്ത ഇഹ ദേവതാ. ക്ഷിപ്രം ഹി മാനുഷേ ലോകേ സിദ്ധിർഭവതി കർമ്മജാ. ചാതുർവർണ്ണ്യം മയാ സൃഷ്ടം ഗുണകർമ്മ വിഭാഗശഃ. തസ്യ കർത്താരമഭിമാം വിദ്യ കർത്താരമവ്യയം. ന മാം കർമാണി ലിബ്ബതി ന മേ കർമ്മഫലേ സ്പൃഹാ. ഇതി മാം യോഭിജാനാതി കർമ്മഭിർന സ ബധ്യതേ. ഏവം ജ്ഞാത്വാ കൃതം കർമ്മ പൂർവൈരഭിമുമുക്ഷുഭിः കുരു കർമ്മൈവ തസ്മാത് ത്വം പൂർവൈ പൂർവതരം കൃതം. കിം കർമ്മ കിമകർമ്മേതി കവയോപ്യത്ര മോഹിതാ. തത്തേ കർമ്മ പ്രവക്ഷ്യാമി യജ്ഞാത്വാ മോക്ഷ്യസേ ശുഭാത്. കർമ്മണോ ഹ്യഭിബോധവ്യം ബോധവ്യം ച വികർമ്മണ
अकर्मणश्च बोद्धव्यम् गहना कर्मणो गति कर्मण्यकर्म यः पश्येत् अकर्मणि च कर्मया स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तकृत्स्नम् अकर्मकृत् यस्य सर्वे समारम्भा कामसङ्कल्पवर्जिता ज्ञानाग्निदग्धकर्माणम् तमाहु पण्डितं बुधा त्यक्त्वा कर्मफलासङ्गम् नित्यतृप्तो निराश्रया कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित् करोति सा निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरा समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसा यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माज्ञावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते द्रव्ययज्ञास्तपो यज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यदयः संसिदव्रता अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणा अपरे नियताहार प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषा यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तमा एवं बहुविधा यज्ञा विदता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वम् एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञात् ज्ञानयज्ञपरन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिना यज्ञात्वा न पुनर्मोहम् एवं यास्यसि पाण्डव येन भूतान्यशेषेण
द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमा सर्वं ज्ञानप्लवेनैव व्यजिनं संतरिष्यसि यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्नि सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा न हि ज्ञानेन सदृशम् पवित्रम् इह विद्यते तल्स्वयं योगसंसिद्ध कालेनात्मनि विन्दति श्रद्धावान् लभते ज्ञानम् तत्परसंयदेन्द्रिय ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिम् अचिरेणाधिगच्छति अज्ञश्च श्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मना योगसन्न्यस्तकर्माणं ज्ञानसंच्छिन्नसंशयम् आत्मवन्दं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय तस्मादज्ञानसम्भूतं हृस्थं ज्ञानासीनात्मना चित्वैनं संशयं योगम् आदिष्ठोत्तिष्ठ भारत इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः। ॐ नमो भगवते वासुदेवाय।